सोलापूर महापालिकेने बोर्डामध्ये जो स्मशानभूमी सिद्धेश्वर देवस्थानला हुडकीच्या मठाला द्यायची या पत्रामध्ये संभ्रमावस्था. वास्तविक या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय विजयकुमार देशमुख मालक विधानसभा सदस्य यांनी जुलै 25 एक पत्र दिलेलं आहे महापालिका आयुक्तांना की ही स्मशानभूमीची जागा वापरण्यास सुशोभीकरण करण्यास द्यावी. त्या पत्रात कोणत्याही संस्थेचं नाव नव्हतं. परत विजयकुमार देशमुख मालकांनी 30/7/25 एक पत्र दिलं की ही संस्था म्हणजे ही जागा ब्रह्मनाथ मठ जे आहे हुडगीचा त्या मठाला द्यावी असं पत्र दिलं. त्याच्यानंतर बोर्ड मीटिंग झाली. बोर्डामध्ये अचानकपणे म्हणजे सुद्धा दुर्भाग्य असं आहे 10 तारखेला जे पत्र आलंय ते पत्र खालच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना ते निदर्शन आणून दिलं. वास्तविक त्याच्यानंतर 30 जुलैला जे पत्र आलेलं होतं ते पत्र मात्र दडवून ठेवलेलं आहे. हे पत्र दोन्ही इनवर्ड आहेत. म्हणजे असं नाही की आमदार महोदयांनी पत्र लिहिलंय आणि आपल्या कार्यालयातच ठेवलंय. म्हणजे इनवर्ड झालेलं आहे. ते पत्र निदर्शन न आणून देता ते तसंच आणि आयुक्तांनी त्याच्यावरती टिप्पणी करत असताना संस्थेचं कुठलं नाव नाही अशी टिप्पणी केलेली आहे. मला असं वाटतं की आता नंतर बोर्डामध्ये जे नगरसेवक नसताना म्हणजे आणखी नगरसेवक संभाव्य होणार होते त्याच्या अगोदरचं तारीख टाकून संभाव्य नगरसेवकाचं नाव टाकून ते पत्र आयुक्तांना दिलेलं आहे. आयुक्तांना पत्र फेब्रुवारी 22 बहुतेक आलेलं आहे आणि मला असं वाटतं इनवर्ड झालंय. मार्चमध्ये इनवर्ड झालेलं आहे. मार्च 22 काहीतरी इनवर्ड झालंय महापालिका आयुक्तमध्ये. आणि आयुक्त साहेबांची वास्तविक 2 एकर जागा आहे. म्हणजे 2 गुंठे जरी जागा द्यायची असेल तर कार्यालयाचा आयुक्त महोदयांचा अभिप्राय घेणं अपेक्षित असतं. परंतु 2 एकर जागा एखाद्या संस्थेला देत असताना आयुक्तांची कुठलीही टिप्पणी नाही त्याच्यावरती आणि डायरेक्ट पत्र देऊन मागच्या तारखेचं संभाव्य नगरसेवक गृहीत धरून झालेलं आहे असं गृहीत धरून त्या पत्राचा आधार धरून बोर्डाने मला असं वाटतं की ती जागा अन्य कुणाला तरी देण्याचा ठराव केलेला आहे. मला असं वाटतं की हा ठराव चुकीचा वाटतोय. अन्य सोलापूरकरांच्या सर्व ह्याच्या भावना ह्या तीव्र आहेत आणि माननीय आमदार महोदय विजय मालकांनी भावना व्यक्त केल्या. तुम्ही अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नका. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम तुम्ही करू नका. उलट अमोल बापू शिंदे यांनी इतक्या उत्कृष्ट मांडणी केलेली होती की हा ठराव कोणत्याही संस्थेला जागा द्यायची असेल तर सोलापूर शहरातले 3 लोकप्रतिनिधी आहेत. दोन्ही संस्थाचे प्रमुखाला बोलवा, साधक बाधक चर्चा करा, कोणाची क्षमता आहे कोण तयार आहे त्याच्या बाजूने ठराव करून द्या. आता ठरावाची घाई का? परंतु घाई कशासाठी? केवळ शहराचं श्रेय मीच केलेलं आहे असं श्रेय घेण्यासाठी हे सर्व केलेलं आहे. आणि त्याला जो अधिकाराचा सपोर्ट मिळतोय त्या अधिकाऱ्यावर मात्र कारवाई होणं गरजेचं आहे. कारण 30/7चं पत्र म्हणजे 10/7चं पत्र त्याच्यानंतर 30/7ला पत्र येतंय. त्याच्यानंतर नगरसेवक नसताना तर प्रिंट काढून त्याची प्रिंट ते तयार होती. त्याच्या पत्रावरती हे ठराव होतो. ठरावाला कोणत्याही परिस्थितीचा अभिप्राय महापालिका आयुक्ताचा नसताना हा ठराव कसा होतो हे बी गोड बांगारा. आणि मला असं वाटतं ह्याच्यावरती दोषीवरती कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. मालकाने सांगितलं म्हातारी मेलेल्याचा सुखदुःख नाही, काळ सोकावू नये, काळ फोपावत चाललेला आहे. दबावापुटी अधिकारी खूप दबावापुटी एकतर्फी ऐकत आहेत. आणि एवढं सोलापूरकरांच्या भावना एका समाजाच्या भावना त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आयुक्तांच्या कार्यालयाच्या मार्फत अनेक जण करतायत. मला असं वाटतं ही सोलापूरसाठी भूषण नाही. सोलापूरसाठी भूषण एक मताने काम करणं गरजेचं आहे. अमोल बापूंनी जे म्हणणं होतं की दोन्ही प्रमुखाला बोलून समाजातल्या काही प्रमुख लोकांना बोलून 3 आमदारांना बोलून ह्याच्यावर चर्चा करून ठराव कर. पण केवळ
श्रेय लाटण्याच्या हेतून हे केलेलं आहे. श्रेयापेक्षा ह्या चुकीची जे काम करते त्यांच्यावरती सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याला निलंबित करणं अत्यंत गरजेचं मला वाटतं. बापू जेबीच्या प्रस्तावाप्रमाणे जो प्रस्ताव झाला पण आयुक्ताच्या टिप्पणीप्रमाणे प्रस्ताव झाला नाही, म्हणजे प्रशासन हे कोणाच्या तर दबावाखाली वागतंय. तेच सांगितलं तुम्हाला, स्पष्टपणे सांगितलं. नाही पण मग या 10 जुलै 25ला माननीय आमदार महोदय विजय देशमुख यांनी एक पत्र दिलं. त्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नसल्यामुळं दूरध्वनीवरती आमदार महोदयांनी आयुक्त साहेबांची चर्चा झाली की ह्याच्यात कोणत्याही संस्थेचं नाव नाही. आणि म्हणून 30 जुलैला माननीय आमदार महोदयांनी परत एकदा पत्र दिलं, होडगी बृहन्मठाला ही जागा द्यावी, मग परत पत्र दिलेलं आहे. परंतु ते पत्र खालचे अधिकारी त्या आयुक्तांच्या निदर्शनाच आणून नाही दिलं. त्याच्यामुळे आयुक्तांनी टिप्पणीच केली नाही त्याच्यावरती. आणि कुणाचं पत्र नाही, कुठल्या संस्थेची मागणी नाही अशी टिप्पणी केली असत, ती टिप्पणी पाहायला मिळेल नाही. पण माझं असं मत आहे की ह्याच्यात सखोल चौकशी व्हायला पाहिजे. जे असं समाजामध्ये तेढ निर्माण करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जे दडपण्याचा पत्र, जे सुईचे पत्र दडपण्याचा प्रयत्न करतायत त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात खरं तर पालकमंत्री अनेक गोष्टींमध्ये लक्ष घालतात. मग या संदर्भात आपण पालकमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात की महापालिकेतले अधिकारी अशा चुकीची कामं करतात, पक्षाला अडचणी. मी आज सर्वच सदस्यांना विनंती केलेली आहे. आज 2 आमदार किंवा 3रे आमदार आले तर सोन्याहून पिवळा आहे, नाही आले तर आम्ही दोन्ही आमदार आणि जे उपस्थित सदस्य आहेत त्या सर्व महापालिकेच्या नगरसेवकाच्या सर्वांची सहाय्याचं एक निवेदन तयार करू आम्ही देतोय. आणि त्या निवेदनामध्ये स्पष्ट म्हणतोय की ते निवेदन महापालिका आयुक्तांनी ते मान्य करू नये, कारण त्यांचा अभिप्राय नाही, त्यांची टिप्पण कुठलंही नाही. त्याच्यामुळे हा ठराव मान्य करू नये असं पत्र देणार आणि त्याची कॉपी पालकमंत्र्यांना सुद्धा देणार, आमचे नगरविकास मंत्र्यालाही देणार आणि न्याय घेण्याचा प्रयत्न करणार.